फिरू देऊ नका, जिथं दिसत तिथं चपलेनं ठोकून काढावी। आपल्या सगळ्यांचा राजा त्यांच्या खांद्यावरती हात ठेवून घोषणा द्यायची। ज्या व्यक्तीचं हात अश्लीलतेने बरबटलेले आहेत, महाराजांचा आज दुग्ध अभिषेक केलेला आहे, एकदम फालतू माणूस आहे, वासनाहीन माणूस आहे। माझं असं मत आहे की जाणून बुजून ही घटना घडलेली आहे। जोपर्यंत किरीट सोमय्या महाराजांच्या खांद्यावरती हात ठेवून घोषणा देणं म्हणजे महाराजा इतका मोठा आपण नाही। आपण मंत्री असताना देशाचा कारभार त्या ठिकाणी बघत असतो। सगळ्यांनीच त्या ठिकाणी मागणी म्हणून त्या ठिकाणी केलेली आहे। आदरणीय मुख्यमंत्री असतील त्यांनी आटपाडीत येऊन किमान महाराजांची माफी त्यांनी त्या ठिकाणी मागावी। चाळी करणारे हे किरीट सोमय्या यांचे तिथं जे उपस्थित होते त्यांनी त्याला काय प्रोत्साहन दिलं का? म्हणजे त्या हेतून ताटपाडीमध्ये आले होते। जर आम्ही इथं असतो ना तर त्या दिवशी आम्ही कार्यक्रम केला असतो। महाराजांच्या पुढे नाक घासावं तरच आम्ही पूर्ण महाराष्ट्राची जनता त्यांना आम्ही माफ करू। महाराजांच्या खांद्यावर हात ठेवतोय हे मस्तीचं त्याचं वागणं झालेलं आहे। फार बदनाम माणूस आहे हा। निवळ हा महाराष्ट्राला लागलेला एक कलंक आहे। माझ्या छत्रपतीची बदनामी विटंबना करतो कारण त्यांना मस्ती आलेले तिथं त्याला चोपल्याशिवाय राहणार नाही। करण्याचा हेतू त्यांचा जाणून बुजून होता असं आमचं मत आहे। शासनाची काही दप्तरी नोंदी तपासण्याचा त्यांना मुळात अधिकारच नाही। त्यावेळेस त्यांनी महाराजांच्या खांद्यावरती हात ठेवून ज्या संविधानामुळे ते तिथं पोचलेत ते सुद्धा त्यांना मान्य नाही। महाराजांचा पुतळा ह्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी महाराजांचा पुतळा पडला नाही। तू तुझ्या आईचा आणि बापाचा का पुतळा लावला नाही? छत्रपती शिवाजी महाराज की जय। हर हर महादेव, हर महादेव। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। हर हर महादेव, हर हर महादेव। लागण चांगला तुडवा त्याला राज आहे हो। आराध्य देवता विटंबना करतो परवाच आपल्या आटपाडीमध्ये किरीट सोमय्याजींनी काही आटपाडी तालुक्यातील आटपाडी नगरपंचायतचे दप्तर तपासणे काय वेगवेगळ्या नोंदी जास्त आहेत या अनुसरून ते या ठिकाणी आले आणि आपल्या देशाचे अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत म्हणून ज्यांना संबोधलं जातं त्यांच्याकडं अखंड देशातील तरुणांनी एक आदर्श राजा म्हणून पाहिलं जातं। या आपल्या सगळ्यांचा राजा त्यांच्या
खांद्यावरती हात ठेवून घोषणा द्यायचं अतिशय चुकीच्या पद्धतीचं काम केलेलं आहे. म्हणून आज आम्ही आटपाडी तालुक्यातील सर्व शिवप्रेमी मिळून ज्या व्यक्तीचं हात अश्लीलतेने बरबटलेले आहेत, जो व्यक्ती हा वासनाहीन आहे, त्याचे हात महाराजांच्या खांद्यावरती पडले म्हणून आम्ही महाराजांचा आज दुग्ध अभिषेक केलेला आहे समस्त तालुक्यातील शिवप्रेमींच्या वतीने. मुळामध्ये हा कुठलाही राजकीय अजेंडा नाही, आमचा राजकीय कुणालाही विरोध नाही, परंतु असे कृत्य करणाऱ्या सर्व जे काही या देशामध्ये असतील असे जे भुरटी लोक आहेत, जे विविध महापुरुषाचा अपमान करत असतात, या सगळ्यांचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही उपस्थित राहिलेलो आहे. आणि किरीट सोमय्या एकदम फालतू माणूस आहे, वासनाहीन माणूस आहे. आपण मागल्या काळात त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती पाहिले असतील. त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांची काय लायकी आहे तुम्ही पाहिली असेल. पण अशा व्यक्तीचे ज्यावेळेस महाराजांच्या पुतळ्याला हात लागतात तो आमच्या सगळ्या आटपाडीच्या सर्व नागरिकांचे अत्यंत भावना दुखवलेल्या आहेत. मित्रांनो, ते या ठिकाणी आले काही अडचण नाही, परंतु त्यांनी कळत न कळत असं म्हणता येणार नाही. माझं असं मत आहे की जाणून बुजून ही घटना घडलेली आहे किंवा केलेली आहे. माझी या देशात आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांना अतिशय नम्रपूर्वक विनंती आहे की जोपर्यंत किरीट सोमय्या महाराजांची माफी मागत नाहीत तोपर्यंत यांना कुठल्याही प्रकारचं संरक्षण देऊ नये. आणि महाराष्ट्रातील सर्व शिवप्रेमींना विनंती करतो की याला जोपर्यंत महाराजांची माफी मागत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात कुठेही फिरू देऊ नका. जिथं दिसेल तिथं चपलीने ठोकून काढावी अशी या निमित्ताने मी विनंती करतो आणि थांबतो. आपल्या आटपाडीमध्ये आटपाडी नगरपंचायत येथे आटपाडी नगरपंचायतचे दप्तर किंवा त्या नोंदीबद्दल ते तपासायला त्या ठिकाणी आले होते. आलेल्याला आम्ही म्हणजे थांबवत नाही. आपल्या आटपाडीत अनेक मंत्री येऊन गेले, अनेक आमदार त्या ठिकाणी येऊन गेले, पण महाराजांना ज्यावेळी अभिवादन करते त्यावेळी नक्कीच ते मान सन्मान महाराजांचा ते त्यांनी जपला, ते टिकवला. ते टिकवण्याचं काम आम्ही सगळ्यांनी, मावळा समिती असू दे, आटपाडीतल्या आटपाडी परिसरातील सर्व शिवप्रेमी असू दे, आम्ही ते टिकवण्याचं काम त्या ठिकाणी केलं. पण नक्कीच एखादा मंत्री आल्यानंतर ना आपण एका संविधानिक पदावरती त्या ठिकाणी काम करत असताना सर्व महापुरुषांना विचारात घेऊन मला वाटते आपण त्या ठिकाणी काम करत असतो. आणि त्यांनी आल्यानंतर ना जे कृत्य आटपाडीत जे त्यांनी केलं, मला वाटते मलाच नाही आटपाडीतल्या व आटपाडी परिसरातल्या सर्व शिवप्रेमींना त्या ठिकाणी मला वाटते दुखवलेलं आहे. महाराजांच्या खांद्यावरती हात ठेवून घोषणा देणं म्हणजे महाराजा इतका मोठा आपण नाही, त्यांचं बद्दल आपण त्यांच्या खांद्यावरती हात ठेवून आपण घोषणा देणं एवढं ते देखील मोठे नाही. आपण मंत्री असताना देशाचा कारभार त्या ठिकाणी बघत असताना आम्हाचं त्यांच्याबद्दल काही दुमती नाही. पण जे त्यांनी त्या ठिकाणी केलं की महाराजांच्या खांद्यावरती हात ठेवून बोलणं, त्यांच्या खांद्यावरती हात ठेवून घोषणा देणं हे अतिशय चुकीचं आहे. ते जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण आटपाडीकर, आटपाडी परिसरातील सर्वजण शिवप्रेमी त्या ठिकाणी येऊन किरीट सोमय्याचा त्या ठिकाणी जाहीर निषेध करतो. आज आम्ही सगळ्यांनीच त्या ठिकाणी मागणी म्हणून त्या ठिकाणी केलेली आहे. आदरणीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, सगळ्यांना आम्ही मागणी एकच करतो, त्यांनी आटपाडीत येऊन किमान महाराजांची माफी त्यांनी त्या ठिकाणी मागावी, तेव्हाच आम्ही त्यांचं काय असेल ते माफ करायचं आम्ही हे घेतो. पण जोपर्यंत ते माफी मागत नाही तोपर्यंत त्यांचा जाहीर निषेध हा राहणारच, एवढं मी बोलतो. आणि प्रथमे सर्व जनतेच्या वतीनं छत्रपती वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांना साष्टांग दंडवत आणि मानाचा मुजरा घालतो. वास्तविक पाहता हा किरीट सोमय्या फार बदनाम माणूस आहे. त्याचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असल्याने हा महाराष्ट्राला लागलेला एक कलंक आहे. आणि त्याचा व्हिडिओ प्रसारित झालेला सर्व जनतेनं बघितला असेल. तसला महामूर्ख आटपाडीमध्ये येतो आणि माझ्या छत्रपतीची बदनामी विटंबना करतो. त्याबद्दल मी सर्व जनतेच्या वतीनं त्या तोत्र्या किरीट सोमय्याचा जाहीर निषेध व्यक्त करतो. खरोखर हा जर आपल्याला राग येत असेल, महाराजाबरोबर खरंच प्रेम असेल, ज्याला कोणी त्याला इथं आणलं त्या पक्षाच्या कमळाला मतदान अजिबात करायचं नाही, तोच खरा जाहीर निषेध होईल.
कारण त्यांना मस्ती आलेली आहे. राज्यपालानं सुद्धा दादाजी कोंडदेव बद्दल आणि आमच्या राजमाता जिजाबाई त्या संदर्भात सुद्धा अपशब्द वापरले. कालचीच घटना घ्या, BJPच्या अध्यक्षाच्या मुलीनं श्रीरामाला नाहीत असल्या शिवाय दिले. त्या सोशल मीडियावर संपूर्ण क्लिप ती व्हायरल होत्या. हा BJPला आपल्या महापुरुषाचा जशी संधी गावल तसा अपमान करण्याची एक सवय लागलेली आहे. म्हणताना ह्या BJPच्या कमळाला ह्या महाराष्ट्रातून मुळासकट हद्दपार केलं पाहिजे. तर आपलं महापुरुष, आपले जे काय दैवत आहेत त्यांची विटंबना म्हणा, त्यांच्याबद्दल अपशब्द म्हणा वापरता येणार नाहीत. म्हणताना मी शेवटचं सांगतो, या प्रवृत्तीचा, या BJP पक्षाचा मी तीव्र निषेध व्यक्त करतो. आणि किरीट सोमय्या जोपर्यंत आटपाडीत येऊन माफी मागत नाही तोपर्यंत त्याला मी सुट्टी देणार नाही. जिथं आटपाडी तालुक्यात दिसल तिथं त्याला चोपल्याशिवाय राहणार नाही. एवढंच मी मनोगत व्यक्त करून थांबतो. आटपाडीच्या वतीनं मी अभिवादन करतो. आणि परवा आलेले भाजपचे नेते किरीट सोमय्या हे ज्यावेळेस या महाराजांच्या चबुतऱ्यावरती गेले त्यावेळेस त्यांनी महाराजांच्या खांद्यावरती हात ठेवून घोषणा दिल्या. तर ती बाब अतिशय निंदनीय आणि मी त्याचा निषेध करतो. शिवजयंती मावळा उत्सव समिती यांच्या वतीनं त्यांचा मी निषेध करतो. आणि या देशामध्ये ज्या घटना चालू आहेत यांचे खायची दात एक आणि दाखवायची दात एक अशा पद्धतीने सगळं चालू आहे. अलीकडच्या काळामध्ये आपण ज्या घटना बघतोय ते वारंवार कुठं ना कुठं तरी प्रत्येक महापुरुषाचा अपमान करण्याचं हे कुठलीही संधी सोडत नाही. हे का होतंय आणि विशेष करून एकाच घटकाकडून काय वारंवार केलं जातंय. तरी ते कदाचित बघत असावं की हा समाज जागा आहे का नाही. परंतु हा समाज घडवत असताना या महापुरुषांनी त्यांचं रक्त सांडलेलं आहे आणि त्यांच्यामुळेच आम्ही आज कुठंतरी त्या अभिमानानं आणि ताटमानेनं जगत आहोत. आणि यांना जर वारंवार तुम्ही अशा पद्धतीनं वागणूक देत असाल तर तो समाज म्हणून आम्ही ते कधी सहन करणार नाही. आणि हा समाज हा जागता समाज, हा मेलेला आणि झोपलेला समाज नाही. हे वारंवार ह्या सरकारमध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सांगण्याची गरज आहे. अलीकडच्या काळामध्ये ज्यावेळेस आपण बघतो संसदेमध्ये सुद्धा भारत देशाचे गृहमंत्री असतील ते म्हणतात की तुम्ही का वारंवार तुम्ही आंबेडकरांचं नाव घेता. एवढं जर वेळा देवाचं नाव घेतलं तर देव प्रसन्न झाला असता. ज्या संविधानामुळे ते तिथं पोचलेत ते सुद्धा त्यांना मान्य नाही. हे का घडते असं. दुसरं बरं, त्या संविधानामुळे ते गृहमंत्री आहेत तिथं आज. अलीकडच्या काळामध्ये पण आपण ह्या घटना बघितल्यात की संविधानाच्या मुळेच आणि ह्या लोकशाहीच्या अधिकारांमुळेच जे राज्यपाल म्हणून नेमले गेले त्यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अपमानजनक संसदेमध्ये स्टेजवरती मीडिया समोर या अशा वारंवार ह्या घटना घडतात की त्यांना कमी लेखवलं जातं. हे का घडतंय. महाराजांचा पुतळा ह्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी महाराजांचा पुतळा पडला नाही. ते पण ह्या सरकारच्या काळामध्ये घडलं. मला राजकीय ह्याच्यामध्ये काही बोलायचं नाही, परंतु एका विशिष्ट घटकाकडूनच हे का केलं जातंय याचा पण समाजाने विचार करणं गरजेचं आहे. आणि या परवाच्या घडलेल्या घटनेबद्दल मी जाहीर निषेध व्यक्त करतो. आणि दुसरा एक विषय असा झाला होता की UPचे जे शर्मा म्हणून आहेत, सर काय नाव त्याचं, नाही मूलचंद शर्मा म्हणून त्यांचं 5 स्टारचं हॉटेल आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या ज्या म्हणजे आपण बाथरूम म्हणतो ज्याला जिथं तर त्याच्यावरती जिथं आपण पुरुष आणि महिला हे दाखवण्यासाठी जे सिम्बॉल असतो त्या ठिकाणी महाराजांचं चित्र तिथं दाखवलं गेलं. आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस त्यांची मुलाखत घेतली गेली त्या मुलाखतीमध्ये ते म्हटले की आम्ही त्यांचं नाव कुठं लिहिलंय, फक्त सिम्बॉल आहे. मग माझं असं त्या व्यक्तीला म्हणणं आहे की तू तुझ्या आईचा आणि बापाचा का फोटो लावला नाही. त्याच्यावर सुद्धा कळलं असतं की तिथं पुरुष आहे आणि महिला आहे. म्हणजे इतक्या गलिच्छ पद्धतीचं हे सगळं वातावरण चालू आहे. आणि हे जे घडतंय हे माझं असं वैयक्तिक मत आहे की जाणीवपूर्वक हे केलं जातंय. आणि कुठंतरी ह्याला विरोध आणि आळा हा बसलाच पाहिजे. आणि मला 100% खात्री आहे की हा समाज हा झोपलेला नाही, हा जागता आहे. आणि हा समाज त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आणि या किरीट सोमय्याचा मी जाहीर निषेध करतो.
ते शिवरायांना अभिवादन करून मी परवा एक आटपाडीत भारतीय जनता पार्टीचे नेते काही विनासंविधानिक कामासाठी आटपाडी इथं आले होते, परंतु त्यांच्याकडून आमच्या महाराजांचा छत्रपतींचा अवमान करण्यात आला. तो अवमान करण्याचा हेतू त्यांचा जाणून बुजून होता असं आमचं मत आहे आणि त्या दृष्टीनं अजूनही काही गोष्टी आम्हाला बोलाव्याशा वाटते त्या म्हणून आज इथं बोलतोय आम्ही. खरं तर ज्या कामासाठी ते इथं आटपाडीत आले होते त्यांच्याकडे कोणतंही सध्याच्या घडीला संविधानिक पद नसताना त्यांनी इथं येऊन आमची शासनाची काही दप्तरी नोंदी तपासण्याचा त्यांना मुळात अधिकारच नाही आणि जर त्यांना ते तपासायचंच होतं तरी एखादी कमिटी नेमून ते त्यांनी तपासावं त्याबद्दलही आमचं काही दुमत नाही. परंतु महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत असताना त्यांच्याकडून जे काही महाराजांच्या पुतळ्याचा अवमान केला गेला त्याबद्दल मला आज असं सांगावंसं वाटतंय की ही लोक नेहमीच पूर्ण देशभर महापुरुषांचा अवमान नेहमीच करत आलेत आणि ही लोक मानायला पण तयार नसतात. जिथं जातील तिथं ही लोक महापुरुषांचा अवमान नेहमीच करत आहेत आणि पाठीमागच्याही काही काळात त्यांनी महापुरुषाचा अवमान केला आहे. खरं तर ही आपली आटपाडीची भूमी तशी साहित्यिकांची भूमी म्हणून ओळखली जाते. गदिमांच्या आणि शंकरराव खरातांच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राला बरंचसं साहित्य दिलेलं आहे आणि त्यांचं योगदानही फार मोठं आहे. अशा आटपाडीची बदनामी इथं येऊन विनाकारणास्तव करणं हा सुद्धा आमच्या आटपाडीवासियांच्या वतीनं त्यांच्यावर आरोप आहे. त्यांनी समस्त आटपाडीवासियांची आणि सर्व शिवप्रेमींची त्यांनी माफी मागावी अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. मध्ये नेता जो की ईडीचा एजंट आहे येऊन एक खूप असं विचित्र काम करून गेलेलं आहे. मेन म्हणजे तिथं जे उपस्थित होते त्यांनी त्याला काय प्रोत्साहन दिलं का? तुम्हाला सगळ्यांना दिसत नव्हतं का की तो असा एक नीच माणूस इथे एक एवढा असं बाद कृत्य करतोय. महाराजांच्या आपण लेवलला उभं राहून हार घालणे वगैरे ठीक आहे, हात ठेवणे ही कुठली पद्धत आहे नक्की? म्हणजे ते त्या हेतून ताटपाडीमध्ये आले होते का? त्यांना जे काय प्रशासकीय काम करायचं होतं, जन्म मृत्यूच्या नोंदणी करायचं होत्या त्या करणे त्याच्याबद्दल आम्हाला काय मत नाही. ते एवढं बाद कृत्य त्यांनी केलं आहे ना त्याच्याबद्दल आम्ही पूर्ण आटपाडीकर त्याचा जाहीर निषेध करतो. व त्या दिवशी आम्ही मेन म्हणजे पुण्याला गेलो होतो. जर आम्ही इथं असतो ना त्या दिवशी आम्ही कार्यक्रम केला असता, पण आम्ही नसल्यामुळे ना तिथं आम्ही काय करू शकलो नाही. त्याने आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एवढं आव्हान आहे की त्यांनी त्याचं संरक्षण काढून घ्यावं आणि इथं आटपाडीमध्ये त्यांना येऊन महाराजांच्या पुढे नाक घासावं, तरच आम्ही पूर्ण महाराष्ट्राची जनता त्यांना आम्ही माफ करू. स्त्री माते समान असणारे असे आमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी परस्त्री मातेच्या पदराला जरी हात लावला तरी हात कलम करण्याचे प्रमाण काढणारे आमचे आदर्श छत्रपती. परंतु सोशल मीडियामध्ये व्हिडिओ कॉलद्वारे अश्लील चाळे करणारे हे किरीट सोमय्या यांचे हात काल महाराजाच्या मूर्तीला लागले. त्यासाठी आम्ही सर्व शिवप्रेमींनी या ठिकाणी उपस्थित राहून महाराजाच्या प्रतिमेचे शुद्धीकरण केले व सर्व शिवप्रेमींनी एकच या ठिकाणी सर्वांनी आवाहन केले की किरीट सोमय्यांनी जाहीर माफी मागावी. एवढे बोलून मी